तुकाराम गाथा हस्तलिखाण व तुकाराम गाथेतील अभंग कथन ही सिरीज आपण सुरू केली. या सिरीजमध्ये सुरुवातीपासून तुकाराम गाथेचे जे प्रवासी आहेत त्यांना हे ठाऊकच असेल की तुकाराम गाथेमध्ये सुरुवातीचे 6 अभंग हे मंगलाचरण प्रकारातील आहेत. मंगलाचरणानंतर आपण विरहिणी या अभंग प्रकाराचा 25 अभंगाचा संच सुरू केला. त्यातील काही अभंग आता पाहून झाले आहेत. विरहिणी हा अभंग प्रकार सुरू करण्यापूर्वी आपण एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये विरहिणी नक्की काय असते हे सांगितलं होतं. तो इंट्रोडक्टरी व्हिडिओ आणि आजपर्यंत सोडवलेल्या 8 अभंगामध्ये विरहिणी काय असते हे आतापर्यंत सर्वांना ठाऊक झालंच असेल. ती व्याभिचारिणी आहे, परपुरुषाच्या प्रेमात आहे. नवऱ्याचा, घरादाराचा, आपल्या कुळाचाराचा कशाचाही विचार न करता ती तिच्या प्रेमात आणि प्रियकरात रत आहे. समाजाने तिला शिंदळी म्हणून हिणवलं, वाळीत टाकलं, तरी कशाचीही फिकीर न करता ती तिच्या गोष्टीवर अडून बसलेली आहे. हे आजपर्यंतच्या पाहिलेल्या अभंगात आपण पाहिलंच. पण आजच्या अभंगात ती असं म्हणतेय की मला आता माझं ईश्वररूपी प्रेम भेटलंय आणि आता आम्हाला कुणीही नाहीये, फक्त मी आणि माझा ईश्वर, आम्ही दोघं एकमेकांचे आहोत आणि आम्ही एकरूप झाले आहोत हे सांगणारा आजचा अभंग व त्याचं निरूपण करणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आज आला आहे. त्याची लिंक मी खाली देते. तो व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. हा आजचा 15वा अभंग. आम्हा आम्ही आता वडील दाकुटी, नाही पाठीपोटी कोणी तुझे. फावला एकांत एकविध भाव, हरी आम्हा सवे सर्व भोगी. तुका म्हणे अंग संग एके ठाई, असो जेथे नाही दुजे कोणी. या अभंगाचा भावार्थ नक्की ऐका. खाली पांढरा ट्रँगल आहे, त्यापुढे लिंक दिली आहे. ती क्लिक करून तो संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.